मोनॉक्साईड पॉयझनिंग, तर याच्यावर आधी व्हिडिओ केलेला आहे कार्बन मोनॉक्साईड आणि सायनाईडवर. तर इनकम्प्लीट कंबशन झालं की CO2च्या जागी CO बनणार आहे. मोस्ट कॉमन कॉज ऑफ डेथ इज स्मोक अँड CO पॉयझनिंग. तर हा नॉर्मली पण हिम प्रोडक्शनने बनतो, पण फार कमी बनतो. नॉन स्मोकरमध्ये त्याच्यामुळे 1 to 3% आहे इक्का दुक्का, आणि याच्यामध्ये मध्ये 10 पट वाढतं, 10 to 15% इन हेवी स्मोकर. 10% सिम्टमॅटिक नाही आहे, म्हणजे इव्हन स्मोकर्समध्ये पण सिम्टमॅटिक नाही आहे, त्यांच्यामध्ये 10-15% आहे. त्याच्यावर गेला की सिम्टम्स करतो. कुठलंही फॉसिल फ्युएल कार्बन चेन आहे ती इनकम्प्लीट बंद झाली की कार्बन मोनॉक्साईड बनवेल. तर 10% असिम्टमॅटिक आहे, 60% पूर्ण डेथ आहे, आणि 40% इज आवर टार्गेट फॉर इंडिकेशन फॉर HBOT. आणि मदर्समध्ये तर कमी केलं आहे, आणि मदर्समध्ये 15%च म्हणतो आहे तो. कार्बॉक्सिमोग्लोबिन 40% आणि मदरमध्ये 15%. आणि इंडिकेशन मग बाकी न्यूरो किंवा कार्डियक काही इन्व्हॉल्वमेंट असेल तरी तुम्ही HBOT करू शकता. तर फेटसला प्रॉब्लेम काय आहे की फिटसमध्ये फिटल सर्क्युलेशन स्लो असतं, मदरकडनं फिटसला जायला वेळ लागतो, आणि फिटसचं हिमोग्लोबिन जे आहे ते त्याला टाईटली बाइंड करतं. फिटल हिमोग्लोबिन आणि मायोग्लोबिन यांची ॲफिनिटी त्याच्यापेक्षा जास्त आहे हिमोग्लोबिनपेक्षा. हिमोग्लोबिनची ॲफिनिटी आहे 250 टाइम्स, त्याच्यापेक्षा जास्त मायोग्लोबिन आणि फिटल हिमोग्लोबिनची. तर मग फिटल हिमोग्लोबिन स्लोली तयार होतं, आणि फिटस ऑलरेडी वीक आहे, वल्नरेबल आहे, तर त्याची डेथ होते, इवन मदरला नॉन फॅटल असेल तरी. आपण बघितलं की ॲडल्टमध्ये 15% बर्न्स असेल आणि चाइल्डमध्ये 10% बर्न असेल तर रिससिटेशनचं हे आहे. परंतु ते 15%च तो बर्नचा एरिया आहे, हा याचा COHBच्या लेवल आहेत. दोन गोष्टी कन्फ्यूज केल्या. ठीक आहे, गुड कोरिलेशन. तर 250 टाइम्स आहे, तर हा कॉम्पिटेटिव्हली आणि रिव्हर्सिबली बाइंड होतो. तर त्याचा तोच फायदा आहे की कॉम्पिटेटिव्ह आणि रिव्हर्सिबल बाइंडिंग आहे, त्याच्यामुळे तुम्ही ऑक्सिजन थेरपी आणि हायपरबॅरिक ऑक्सिजन थेरपी देऊ शकता. तर हा बाइंड झाल्यावर लेफ्टवर्ड शिफ्ट करतो, त्याच्यामुळे मग तो जे उरलेलं आहे ऑक्सिजन ते पण डिलिव्हर होत नाही. नंतर हा सायटोक्रोमसोबत पण बाइंड करतो, कॉम्प्लेक्स 4, आणि त्याच्यामुळे मग जी फायनल स्टेप आहे तिला पण तो ब्लॉक करतो, तर ATP बनत नाही. तर ATP न बनल्यामुळे एनर्जी सप्लाय कमी होतो. तर ऑक्सिजन कॅरिंग कपॅसिटी कमी होते, जी उरलेली आहे ती पण लेफ्टला शिफ्ट होते, मायोग्लोबिनला बाइंड होतो, आणि मायोकार्डियलला मसलपेक्षा जास्त बाइंड होतो. तर म्हणून कार्डियक इन्व्हॉल्वमेंट पण आहे. सेल्युलर मेकॅनिझम्स हॅम्पर करतो सायटोक्रोम, म्हणून केमिकल ॲस्फिक्सिएशन शब्द वापरला आहे, चांगली टर्म आहे. कुठलेही हिम प्रॉडक्ट्स हे सगळे हिमचे आहेत, मग त्याच्यामध्ये परऑक्साईडाइज आले, कॅटलाइज आले, सायटोक्रोम आले. सिम्टम्स सर्व बॉडी सिस्टीम अफेक्ट होतील, व्हायरलसारखे सिम्टम येतील, हेडेक, नॉझिया, वॉमिटिंग, सिन्कोप होईल. मग त्याच्यानंतर मग ते वाढत जाईल, CNS सिम्टम्स, सीजर्स, कोमा, फायनली अरेस्ट. आणि इस्केमियामुळे मग रॅप्डोमायोलिसिस, पल्मोनरी एडेमा, मल्टी ऑर्गन फेल्युअर, हे हायपॉक्सिया, हिस्टोटॉक्सिक हायपॉक्सियाचे सेकंडरी हे बनतील. तर पहिल्यांदा CO जो आहे तो इंट्रावस्क्युलर असतो, मग ग्रॅज्युअली तो इंट्रासेल्युलर जातो. म्हणून इनिशियलीच त्याला आपण बघितलं ATLSमध्ये फर्स्ट स्टेप इज 100% O2 ॲट 15 लिटर, आता जिथं फील्डमध्ये जेवढं अवेलेबल आहे, विथ नॉन रिब्रिदिंग मास्क. दॅट इज द फर्स्ट स्टेप, की एक्सपोजर बंद करा, सपोर्टिव्ह केअर करा, कॉम्पिटेटिव्ह बाइंडिंग आहे, O2 चालू करा, लागलं तर ट्यूब टाका, व्हेंटिलेट करा, कार्डियक अरिथमियासाठी वॉचआउट राहा. आणि याच्यात 3 टायमिंग दिलेत. नॉर्मली त्याचा T-हाफ आहे 250. 100% O2 दिल्यावर तो 5 पट दिला ना, 25/5 50 मिनिट, तो 1/5 होईल. आणि मग हायपरबॅरिकमुळे त्याच्यात 3 टाइम्स आणखी स्पीडअप व्हायला पाहिजे, तर याचं 3 टाईप ड्रॉप व्हायला, 50चा 3 टाइम 15 होतं, ते 22वर आलं आहे. ठीक आहे, 2.5 आहे, ओके चालेल. तर
3 बारचं देतो युजली आपण हायपरबॅरिकमध्ये. त्याच्यात 20 मिनटातच वॉशआउट होतो. सेकंडरी पीक पण येतो याचा, कारण की आपण बघितलं हा सायटोक्रोमला आधी इंट्राव्हस्क्युलर राहील, मग इंट्रासेल्युलर जाईल, मग वॉशआउट तर आधी इंट्राव्हस्क्युलर होणार आहे, मग ग्रॅज्युअली सायटोक्रोमचा पण बाहेर येईल, म्हणून सेकंडरी पीक येऊ शकतो 24 तासाने. हायपरबॅरिक ऑक्सिजन थेरपी आपण बघितली की 20 ते 30 मिनटात तो उडवतो. ऑक्सिजन नॉर्मली डिझॉल्व्ड असतो 0.3. 100% FiO2 दिला की त्याचं 5 टाईम जाणार 1.5 ml, आणि 3 बार दिला की त्याच्या 3 पट जाणार 4.5 at 3 बार. तर त्याच्यामुळे डिझॉल्व्ड पण वाढतो. डिझॉल्व्ड वाढल्यामुळे टिश्यू जे आहे बर्न्समध्ये जिथे परफ्युजन नाही आहे तिथे जस्ट डिफ्युजनने, फक्त O2ने पण तिचं डिफ्युजन होईल. त्याच्यामुळे बर्नच्या वुंडला हेलिंगला पण कामं करतो. आणि हायपरऑक्सियामुळे सेरेब्रल व्हासोकन्स्ट्रिक्शन होतं, आपल्याला माहिती आहे. हायपॉक्सियामुळे डायरेक्ट होईल, हायपरऑक्सियामुळे कन्स्ट्रिक्ट होईल. तर आता हायपरबॅरिक आहे, 100% सिव्हिअर व्हॅसोकन्स्ट्रिक्शन होतं, तर ICP ड्रॉप होतो, सेरेब्रल एडेमा ड्रॉप होतो, कमी होतं. म्हणून HBOT ट्रीटमेंट न्यूरोलॉजिकल ॲबनॉर्मॅलिटीजमध्ये पण करतात. प्रिसाईज रोल इंडिकेशन्स हे कॉन्ट्रावर्शियल आहेत, बट स्टील. तर इंडिकेशन्स कार्डियक इन्व्हॉल्वमेंट, न्यूरो इन्व्हॉल्वमेंट, मोर दॅन 40 COHB, आणि प्रेग्नन्सीमध्ये 15%. तर पल्स ऑक्सिमेट्रीच्या चॅप्टरमध्ये आपण बघितलं आहे की मेथ हिमोग्लोबिन जो आहे तो इक्वल ॲब्सॉर्ब करतो रेड आणि ब्लूला. त्याच्यामुळे त्यांचा जो अल्गोरिदम आहे तो हालतो, तो फिक्स्ड 85%ला दाखवतो. आणि कार्बॉक्सी हिमोग्लोबिन आपण बघितलं हा रिव्हर्सिबल कम्पिटेटिव्ह बाइंडर आहे. त्याच्यामुळे याचा जो बँड आहे हा पण ऑक्सिजनचाच ब्लूलाच ॲब्सॉर्ब करतो, सेम ॲब्सॉर्ब करतो. त्याच्यामुळे पर काहीतरी 10% पण पर 1% राईज इन COHB लीड्स टू 1% राईज इन पल्स ऑक्स. तर त्याचं पण गणित दिलं आहे त्याने. तर तो जस्ट ऑक्सी हिमोग्लोबिन सारखा राहील, त्याच्यामुळे फॉल्सली ओव्हर एस्टिमेट येईल. मॅथमध्ये 85ला स्टक होईल, याच्यामध्ये प्रपोर्शन टू 1:1ने तो सॅच्युरेशन वाढवेल. म्हणून ऑक्सिमीटर आहे. ऑक्सीमध्ये कोमध्ये फक्त CO नाही आहे, CO आणि मेट दोघी पण आहेत. नॉर्मल ऑक्सिमीटर हिमोग्लोबिन मोजतो, ऑक्सी आणि डिऑक्सी, आणि कोमध्ये हे 2 लोक ॲड होतात, कार्बॉक्सी आणि मेट. तर त्याच्यात मल्टिपल वेव्स वापरल्या की मल्टिपल तुम्हाला स्पेक्ट्रम काढता येतील. म्हणून मग पुढचं हायड्रोजन सायनाईडवर राहतो. हायड्रोजन सायनाईड हा पण प्लास्टिकच्या कंबशनमुळे होईल, पण त्याच्यात नायट्रोजनस कंटेनिंग काहीतरी असेल तर म्हणून नायट्राईल ग्लव्ज जे आहेत किंवा नायट्राईल केमिकल प्रॉडक्ट हे स्किनने पण ॲब्सॉर्ब होतात. स्किनने ॲब्सॉर्ब होऊन ते मेटाबोलाइज होतात बॉडीमध्ये, आणि बॉडीमध्ये हायड्रोजन सायनाईड बनवतात. तर वर्ल्ड कॅन बी डेंजरस. तुम्हाला फ्युम्स स्किनने पण जाऊन बॉडीमध्ये हे होऊ शकतात, बनवू शकतात. नायट्रोप्रोसाईड पण तसंच आहे. नायट्रोप्रोसाईडचं फंक्शनच आहे तो हे बनवतो. तर नायट्रोप्रोसाईड NO रिलीज करतो. तो NO रिलीज करण्याकरता त्याला ऑक्सी हिमोग्लोबिनचा जीव घेतो. तो ऑक्सी हिमोग्लोबिनला तो मेथ हिमोग्लोबिन बनवतो. इकडे नायट्रस सोडतो आणि इकडे सायनाईड सोडतो. हा फंक्शनल आहे, हा टॉक्सिक आहे, आणि इथे त्याने मेटला न्यूट्रलाइज केला आहे. तर ट्रीटमेंट त्याच्यामुळे तीच आहे सायनाईडची, की सल्फायड्रिल डोनर द्या. तो रोडॅनेज म्हणून लिव्हरमध्ये एन्झाईम आहे, तो या सायनाईडला थायोसायनाईड बनवतो. थायोसायनाईड सोल्युबल आहे, तो किडनी जरा बाहेर जातो, परंतु ही जी रिॲक्शन आहे ही स्लो आहे, म्हणून आपल्याला सल्फायड्रिल डोनर द्यावे लागतात. नंतर दुसरं आहे की कोबालामाइन टाका, तो सायनोकोबालामाइन बनेला. तर हायड्रॉक्सी कोबालामाइन जो B12चा प्रिकर्सर आहे, हायड्रॉक्सी कोबालामाइन द्या. तो सायनाईडसोबत बाइंड होऊन सायनोकोबालामाइन बनवेल. तो पण सॉल्युबल आहे, तो किडनीतनं बाहेर येईल. मग सायनाईडचं पॅथोफिजो ठीक आहे. कुठलेही नॅचरल किंवा मॅनमेड प्रोडक्ट, सायनाईड नायट्रोजन खूप कॉमन आहे. सॉलिड, लिक्विड, कुठल्याही प्रकारचे प्लास्टिक प्रोडक्ट्स आहेत त्याच्यातनं सायनाईड खूप बनतो. तर सायनाईडचं पॅथोफिजिओलॉजी आहे की तो टिश्यूचा आहे ॲस्पेक्सिया करेल. हा हिमोग्लोबिनशी याचा काही संबंध नाही आहे. हा फक्त जो कॉम्प्लेक्स 4 आहे, सायटोक्रोम ऑक्सिडेज आहे, त्याचा जीव घेतो, तिथे तो बाइंड होतो. त्याच्यात रिव्हर्सिबल इरिव्हर्सिबल काही बोलला नाही. हा ATP प्रोडक्शन नाही होणार फायनल स्टेपला, तर ॲनारोबिक होईल, आणि त्याच्यामुळे मग परसिस्टंट, ह्याचं डायग्नोसिस तेच आहे, परसिस्टंट लॅक्टिक ऑसिडोसिस इन स्पाईट ऑफ फ्लूइड रिसस्टेशन. त्याच्यामुळे तुमचं ऑक्सी हिमोग्लोबिन यूजच नाही होणार, त्याच्यामुळे मिक्स O2 सॅच्युरेशन वाढेल.
आणि लॅक्टेट लेवल करस्पॉन्ड्स टू सायनाईड लेवल, प्रपोर्शनल आहे. लॅक्टेट वाढल्यामुळे हाय आयन गॅप ॲसिडोसिस होईल, O2ला रिस्पॉन्ड नाही करणार, फ्लुईडला पण रिस्पॉन्ड नाही करणार. आपल्याला वाटेल शॉकमुळे लॅक्टेट आहे, तसं पण नाही आहे. आपल्याला वाटेल कार्बॉक्सी हिमोग्लोबिन आहे, O2ला रिस्पॉन्ड करेल किंवा टिश्यू परफ्युजन इम्प्रूव्ह होईल, त्याला पण रिस्पॉन्ड नाही करत. नॉर्मली हा फार छोटा आहे, 50 पार्टिकल पर mm. तर तिथे फक्त CNS माइल्ड सिम्टम्स येतात. अबव 100 मग लिथार्जी, सीजर्स, रेस्पायरेटरी फेल्युअरपर्यंत जातं. तर याचं आपण बघितलं हेपॅटिक रोडॅनोज आहे, तो थायोसायनेट बनवतो, थायोसल्फेट दिलं त्याला तर, पण ही स्लो आहे म्हणून ॲडिशनल आपण थायोसल्फेट देतो, त्याला सल्फेट डोनर्स देतो, मग ते युरिनमध्ये जातात. नॉन हिपॅटिक आहे त्याचे सायनाईडसोबत कंबाईन होणारे मेथिमोग्लोबिन आणि हायड्रॉक्सिकोबालामाइन हे बघितलं आपण. तर एक आहे की सायनाईडला हायड्रॉक्सिकोबालामाइनसोबत कंबाईन करा, तो युरिनमध्ये जाईल. आणि दुसरं आहे की मेथिमोग्लोबिनला कंप्लीट करू द्या. तर बॉडीमध्ये मेथिमोग्लोबिन जबरदस्ती बनवायचा, अमिल सोडियम नायट्राईट टाकायचं. अमिल सोडियम नायट्राईट हा नॉर्मल हिमोग्लोबिनला मेथिमोग्लोबिन बनवेल आणि मेथिमोग्लोबिन सायनाईडसोबत कंबाईन होईल आणि मेथिमोग्लोबिन बनवेल. तर ही खिचडी पकली आहे. तर मिथोमोग्लोबिनच्या ट्रीटमेंटसाठी आपण मिथिलीन ब्लू देतो, पण इथे आपण मिथिमोग्लोबिनिमिया इंड्यूस करायचा आपल्याला, कारण की मेथिमोग्लोबिन सायनाईडसोबत बाइंड होऊन मेथिमोग्लोबिन बनवेल. कारण की सायनाईडपेक्षा मेथिमोग्लोबिन परवडला, कारण की ॲटलीस्ट सायटोक्रोम ऑक्सिडेज फ्री होईल आणि मेथिमोग्लोबिनचा जो टॉलरन्स लेवल आहे तो जास्त आहे, तो अप टू 40% आहे. मेथिमोग्लोबिन पण कामाचा नाही आहे, तो ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करत नाही, परंतु तो टॉलरेट होतो. कारण की बॉडीमध्ये नॉर्मली फ्री रॅडिकल्स ऑक्सिजन इंजुरीमुळे मेथिमोग्लोबिन बनत राहतो, त्याची टॉक्सिसिटी त्याचं स्वतःचं ऑक्सिडेट आहे, मिथिमोग्लोबिन रिडक्टेज आहे, तर त्याची टॉलरन्स लेवल आपली जास्त चांगली आहे. म्हणून इथे पॉयझनला पॉयझनने कापलेलं आहे की बाबा जहालपेक्षा मवाळा परवडला असं.